नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आहे ना 10वी आणि 12वीचे बोर्ड एक्झाम चालू झाले आहेत. त्याच्यामुळे ना सर्व पॅरेंट्स आणि मुलांचं ना वातावरण सध्या टाईट आहे. तर 16 तारखेला ना फिजिक्सचा पेपर होता आणि माझ्या मुलाला ना थोडा फिजिक्सचा पेपर हार्ड गेला. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं पास तर होशील ना, बस झालं म्हटलं. पण नाही, हल्लीच्या मुलांच्या ना अपेक्षा थोड्या वाढलेल्या आहेत. तर असो, आणि असं बोलतात ना की पेपरच्या काळामध्ये मुलांना असं हलकं फुलकं लाईट जेवण दिलं पाहिजे. तर मीही तसंच करते. संध्याकाळ म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ त्याला हिरव्या भाज्या, वरण भात वगैरे असं लाईटच जेवण देते. तर मग काल काय झालं, रात्री मी ते वरण भात बनवला होता आणि त्याने फक्त एक वाटी भात आणि थोडंसं वरण घेतलं आणि खाल्लं. मी त्याला म्हटलं आणखी थोडंसं घे, तर नाही बोलला, मला रात्री जागून अभ्यास करायचा असतो, मला झोप येते मग जास्त खाल्लं की. तर ठीक आहे म्हटलं. मग नंतर मग मी त्याला 2 वेळा कॉफी वगैरे करून दिली आणि मग मी झोपून गेली. मग त्याने 3 वाजेपर्यंत जागून अभ्यास केला आणि रात्री झोपताना त्याने मला मेसेज करून झोपला की मला सकाळी 5:30ला उठव म्हणून. ठीक आहे म्हटलं. मग मी सकाळी उठली, त्याचा मेसेज बघितला आणि नंतर मी त्याला 5:30ला उठवलं. मग तो उठला, त्याचा आंघोळ वगैरे त्याने आटोपला आणि 6 वाजता तो परत अभ्यासाला बसला. 6 ते 8:30 वाजेपर्यंत त्याने अभ्यास केला. मग आहे ना कसं सकाळी 9:30ला आम्ही घरातून निघतो ना, तर 10:30ला गेटमध्ये आतमध्ये घेतात तिथे बोर्डवर, म्हणजे सेंटरवर. मग त्याच्यामुळे आम्ही तिथे 10 10:15पर्यंत टच होतो. तर मग सकाळी 9:30 ते 3 वाजेपर्यंत थांबायचं असतं त्याला बाहेर. मग असं इतका वेळ थांबायचं तर काहीतरी पोटभरीचा नाश्ता पाहिजे ना, म्हणून मी काय केलं, सकाळी 8:30 वाजता त्याला ना मटारा आणि गाजर घालून त्याला असा उपमा बनवला आणि त्याला जबरदस्ती 1-1.5 प्लेट खायला घातला, जेणेकरून म्हणजे त्याची भूक राहील म्हणून. तो खातच नव्हता, पण मी जबरदस्ती करून खायला घातला. म्हटलं तुला पोटात काहीतरी असेल त्यावेळी तुला ते आन्सर्स आठवतील. मग त्याने तो कसा तरी खाल्ला आणि टेन्शन असतं ना मुलांना की बाबा आता बोर्डचे एक्झाम आहेत म्हणून. मग असो, मग मी नंतर 9:30ला त्याला घेऊन गेली बोर्ड एक्झाम म्हणजे सेंटरवर सोडायला. आणि असा माझा मिनी ब्लॉग आहे आजचा. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि लाईक करा. आणि तुमचे मुलं जर बोर्ड एक्झामला 12वीच्या 10वीच्या असतील तर ना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्यांचे पेपर खूप चांगले जावोत. आणि चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. या नाश्ता करायला.